Hello students, hope you all are doing well. So let us start our different topic from your chapter gravitation. Okay, before I start with the next topic, let me tell you तुमच्या बुकमध्ये ना काही न्यूमरिकल्स प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेले आहेत. ठीक आहे, सो आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करणार पर ॲट दी एंड. ओके, लेट मी फिनिश विथ दी थिअरी पार्ट ओके ऑफ युअर फर्स्ट चॅप्टर अँड वन्स वी फिनिश विथ द थिअरी okay, we will start solving numericals or problems. Fine. Okay, now next topic is acceleration due to gravity or Earth's gravitational acceleration. You can call it as gravitational acceleration or acceleration due to gravity. Okay, so what is this acceleration due to gravity and all? Okay, before I start with acceleration due to gravity, do you know what is acceleration? Do you know what is acceleration? Yes. अच्छा, क्वेश्चन विचारून काही फायदा नाही आहे कारण तुम्ही तर आन्सर करणार नाही. सो फाईन, आय होप यू ऑल मस्ट बी नोईंग ॲक्सेलरेशन. तुमच्या प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्हाला झालेलं आहे, तरीसुद्धा काही लोकांना कन्फ्युजन असतं. सो मी एकदा एक्सप्लेन करते ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं. ठीक आहे, ॲक्सेलरेशन, ओके, इफ आय डिफाईन ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. व्हॉट इज इट? ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. मतलब क्या? मतलब इफ देर इज अ चेंज इन वेलोसिटी और इफ देर इज चेंज इन स्पीड देन देर इज एक्सेलरेशन. मतलब मीनिंग क्या है इसका? किसका? वेलोसिटी. ओके, यू टेक एनी ऑब्जेक्ट, सपोज यू हैव अ बॉल इन योर हैंड. ओके, और आपने वो बॉल को फेंका. सपोज उस बॉल का जो स्पीड है या वेलोसिटी है, इफ दैट स्पीड और वेलोसिटी इज चेंजिंग कंटिन्यूसली, दैट मीन्स देर इज एक्सेलरेशन वर्किंग ऑन दैट बॉडी. ठीक है, वन मोर एग्जाम्पल आई विल गिव. सपोज दिस इज योर होम. ओके, हे तुमचं घर आहे आणि इथे एक शॉप आहे. ठीक आहे, एक शॉप आहे. तुम्हाला घरापासून शॉपमध्ये जायचं आहे. ठीक आहे, काही कामासाठी तुम्हाला जायचं आहे. अँड दिस इज दी पाथ. ओके, you are going to travel on this path and you are riding a bike. ओके, म्हणजे तुम्ही एका बाईकवर जात आहे. ह्या घरापासून शॉपपर्यंत तुम्ही बाईक घेऊन जात आहे. ते शॉप दूर आहे सपोज. ओके, नाव वेन यू आर रायडिंग, ओके, व्हॉट इज हॅपनिंग? तुमचा जो स्पीड आहे, बाईकचा जो स्पीड आहे, तो घरापासून शॉपपर्यंत कंटिन्युअसली सेम असणार आहे का? ओके, थ्रू आउट दी पाथ तुमचा जो स्पीड आहे तो सेम असणार आहे? बाईकचा स्पीड सेम असणार आहे? नाही. नो, इट वोंट बी सेम, राईट? इट विल चेंज कंटिन्युअसली. हाव? सपोज फॉर दिस पाथ इफ देर इज अ लॉट ऑफ क्राऊड. ओके, या फिर तिकडे खूप गर्दी आहे, तर काय होणार? तुम्ही स्लो चालवणार. जर पुढे जाऊन जर एकदम मोकळा रोड असेल तर तुम्ही फास्ट चालवणार गाडी. इफ देर इज स्पीड ब्रेकर इन बिटवीन, again you will decrease your speed. Okay, so continuously you are changing your speed. Okay, your speed is not constant. So if your speed of bike or vehicle is not or velocity of your vehicle is not constant, or if it is changing continuously, that means there is acceleration working on the body. Are you getting? म्हणजे काय? सो म्हणजे ह्याचा अर्थ असं सांगायचं आहे मला की if there is change in velocity, there is acceleration. Are you getting? So acceleration depends on velocity. And what if the velocity is constant? जर velocity सेमच असेल तर पूर्ण म्हणजे असा कोणता ऑब्जेक्ट आहे जो सेम वेलॉसिटीने जर मूव्ह होत असेल तर काय होईल? देन देर इज नो एक्सेलरेशन. इफ वेलॉसिटी और स्पीड इज सेम, देर इज नो एक्सेलरेशन. बट इफ वेलॉसिटी इज चेंजिंग कंटिन्युअसली, देन देर इज एक्सेलरेशन. Clear what is acceleration? So acceleration is nothing but rate of change of velocity. ठीक है, now topic is acceleration due to gravity or Earth's gravitational acceleration. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एक्सेलरेशन असतं. मग ते कसं असतं? सो लेट अस सी. ठीक आहे, ना एक्सेलरेशन मीन्स व्हॉट? चेंज इन वेलॉसिटी. आता वेन वी से Earth's gravitational acceleration, that means there is acceleration due to gravitation force. समजलं? एक्सेलरेशन आहे ग्रॅव्हिटेशनमुळे. मग ते कसं काय? ग्रॅव्हिटेशन कसं काय? अर्थ कसं काय एक्सेलरेशन क्रिएट करतं किंवा अर्थ कसं काय चेंज इन वेलॉसिटी क्रिएट करतं? सो लेट अस सी. सपोज आय हॅव दिस cap of pen, right? Okay,
अँड आय एम थ्रोईंग दिस कॅप अपवर्ड्स. हां लक्ष द्या, आय एम थ्रोईंग दिस कॅप अपवर्ड्स. ओके ओके, व्हॉट इज हॅपनिंग, मी वरती फेकलं त्याला, परत ती माझ्या हातावर खाली आली, बरोबर आहे. ओके सो हे मी का सांगितलं, लेट मी टेल यू. ओके, सपोज दिस इज दी अर्थ, suppose this is the earth. Okay, I'm sitting here and I'm throwing that cap. ही जी कॅप होती ती कॅप मी वरती फेकते आहे. ठीक आहे, वरती फेकते आहे कॅप. ओके, व्हॉट इज हॅपनिंग नाव, जेव्हा मी ती कॅप वरती फेकते आहे, आफ्टर सम टाइम it goes up and after some time it falls down. Why? Because the earth is applying gravitational force on the cap, and gravitational force काय करतो, जी कॅप वरती गेली आहे तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. ओके, आर यू गेटिंग? सो दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ इज pulling this cap downwards. So after it goes up, after some time it falls down. Okay, ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, when the cap or consider any object, बॉल आहे, कॅप आहे किंवा ॲपल आहे, जे पण आहे, जे तुम्ही वरती फेकताय. सो दिस ऑब्जेक्ट when this object is going up, okay, tell me, when I'm throwing it upwards, the velocity of this object is increasing or decreasing? जेव्हा मी त्याला वर फेकते तेव्हा वेलॉसिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते? इन्क्रीज होते, बरोबर, इन्क्रीज होते ना. ह्याची वेलॉसिटी वाढते का वरती फेकल्यानंतर? सो बघा, आता मी क्लिअर करते, वाढते की कमी होते. वेन वी आर थ्रोईंग अन ऑब्जेक्ट अपवर्ड्स, if the velocity is increasing, then what will happen, this object will never fall down. त्याची वेलॉसिटी इंक्रीजच होत जाणार, स्पीड इंक्रीज होत जाणार, ते वरतीच जात राहणार. जर असं सांगताय की स्पीड इंक्रीज होतो वर फेकल्यानंतर, तर ते जे ऑब्जेक्ट आहे इट विल गो अप 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 अप, इट विल गो टू द स्काय. ओके, इट वोंट कम डाऊन, राईट. पण आपल्या केसमध्ये काय होतं, ती परत खाली पडते. म्हणजे काय, तो जो ऑब्जेक्ट आहे जेव्हा तुम्ही त्याला वर फेकता, स्लोली त्याची वेलॉसिटी डिक्रीज होते. ओके, सपोज इथून मी त्याला फेकला, पहिला तो इकडे आहे, वेलॉसिटी त्याची जास्त आहे, इथे गेला वेलॉसिटी कमी होती, इथे अजून कमी होती, इथे अजून कमी होते. ॲट दिस पॉईंट वेलॉसिटी बिकम्स झिरो. अँड वेलॉसिटी झिरो होते, त्यामुळे तो परत खाली पडतो, कारण त्याला अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते त्याला खाली खेचतंय. सो आफ्टर सम टाइम इट फॉल्स डाऊन. कॅन यू सी फेकलं मी, ह्याला वर फेकते आहे. ओके, थोड्या वेळाने परत खाली पडेल, बघा खाली पडलं. हा इथे होता, इथे आला. ओके, इथे ह्याची काहीतरी स्पीड होती, देन स्पीड डिक्रीजेस. हिअर स्पीड बिकम्स झिरो. ॲट दिस पॉईंट स्पीड बिकम्स झिरो अँड इट फॉल्स डाऊन. ओके, सो एक गोष्ट समजली, वेन वी आर थ्रोईंग एनी ऑब्जेक्ट अपवर्ड्स, इट्स वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग because earth is continuously pulling it, gravitational force is continuously pulling it, and this object is going upwards. म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपला कसा असतो, डाऊनवर्ड्स असतो, आणि हा ऑब्जेक्ट अपवर्ड्स जातोय, म्हणजे हा ऑब्जेक्ट जातोय अगेन्स्ट दी, इट इज गोईंग अगेन्स्ट दी अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल. तर तो त्याच्या विरुद्ध दिशेने जातोय, तो त्याला अर्थ काय करते, खाली खेचते. सो इट विल डिक्रीज अँड इट विल फॉल डाऊन. ओके, सेकंड थिंग, इफ आय एम थ्रोईंग दिस ऑब्जेक्ट डाऊनवर्ड्स, जर मी ह्याला खाली फेकते तर काय होईल, जेव्हा मी कोणत्याही ऑब्जेक्टला खाली फेकते आहे, ओके, तेव्हा व्हॉट विल हॅपन, इट्स वेलॉसिटी विल गो ऑन इन्क्रीजिंग. त्याची वेलॉसिटी वाढत जाणार. सपोज इथे ऑब्जेक्ट आहे, आता इथून मी त्याला खाली सोडलं, इथे आल्यानंतर त्याची काही वेलॉसिटी असेल, इथे कमी वेलॉसिटी, इथे अजून जास्त. वेन इट इज कमिंग डाऊन, वेलॉसिटी विल कंटिन्युअसली इन्क्रीज, बिकॉज मी सुद्धा त्याला खाली सोडते, आणि अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल पुल आहे, तो पण त्याला खाली खेचतोय. सो both are working in same direction. Okay, so that's why when it is coming down, the speed or velocity will continuously increase. Are you getting? So two things which are very important when you are throwing an object upwards, its velocity continuously decreases, and at one point it becomes zero, and again that object falls down. When that object is coming down, its velocity continuously increases. Okay, these two are very important, कारण प्रॉब्लेम्समध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे, तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे,
नाव वेन दिस इज हॅपनिंग, आता हे सगळं जेव्हा मी बोलत होते, मी काय म्हटलं, ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे ती कंटिन्युअसली वर गेल्यानंतर डिक्रीज होत जाते. जर मी त्याला खाली सोडते, खाली टाकते त्या ऑब्जेक्टला, इफ आय एम थ्रोईंग दॅट ऑब्जेक्ट डाऊनवर्ड्स, देन इट्स वेलॉसिटी कंटिन्युअसली इन्क्रीजेस. म्हणजे देर इज कंटिन्युअस चेंज इन वेलॉसिटी. या, कॅन यू सी, देर इज कंटिन्युअस चेंज इन वेलॉसिटी. वाय देर इज चेंज इन वेलॉसिटी? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वरती जाताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला पूर करतोय, तर त्याची वेलॉसिटी डिक्रीज होते. खाली येताना पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज पुलिंग इट, सो its velocity increases. That means because of gravitational force the velocity continuously changes. And what I said, if there is change in velocity there is acceleration. तर हे कळलं. तर मग ही चेंज इन वेलॉसिटी कोणामुळे आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनलमुळे आहे. तर मग ह्या ग्रॅव्हिटेशनलमुळे जी चेंज इन वेलॉसिटी होते आणि जे एक्सेलरेशन येतं, त्या एक्सेलरेशनला आपण बोलतो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ही जे एक्सेलरेशन कोणामुळे प्रोड्यूस झालं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे या ग्रॅव्हिटीमुळे. सो दॅट एक्सेलरेशन इज कॉल्ड एज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इज दिस क्लिअर टू यू? ओके, अंडरस्टूड वाय देर इज एक्सेलरेशन and what is happening, okay, and why it is called acceleration due to gravity. So how will you define acceleration due to gravity? Acceleration working on a body due to the gravitational force of earth is called as acceleration due to gravity. This is very simple definition, okay, to make you understand. Okay, समजलं सगळ्यांना? हा कॉन्सेप्ट समजला? ओके, हा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. नाव दिस एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय स्मॉल g. ओके, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय स्मॉल g. ओके, सो कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही आहे. ओके, देर इज वन कॅपिटल G, देर इज वन स्मॉल g. कॅपिटल G इज व्हॉट? कॅपिटल G कुठे पाहिलं आपण? ओके, वी हॅव सीन दिस इन Newton's law, universal law of gravitation, where capital G is universal gravitational constant and this small g is acceleration due to gravity. Don't get confused, both the terms are different and their values are also different. Understood? So acceleration due to gravity is denoted by small g. Let us find out the formula or the expression for acceleration due to gravity, that is small g. Okay, suppose okay, this is the earth. Same diagram use karte hain. This is the earth and suppose there is object over here. या फिर me sorry दूसरा diagram बनाओ, there should not be any confusion. Suppose this is earth. Okay, this is the center of the earth, right? This is center of the earth. ही एक अर्थ आहे, इथे सेंटर आहे अर्थचा. ठीक आहे. and if there is one object on the surface of the earth. एक ऑब्जेक्ट आहे अर्थच्या सरफेसवर. ओके, अर्थचं मास आहे कॅपिटल एम. अर्थचं मास काय आहे? कॅपिटल एम. आणि ह्या ऑब्जेक्टचं मास आहे स्मॉल एम. क्लिअर? ओके, दिस इज कॅपिटल एम अँड दिस इज स्मॉल एम. मास ऑफ दिस ऑब्जेक्ट इज स्मॉल एम, मास ऑफ अर्थ इज कॅपिटल एम. देन डिस्टन्स बिटवीन अर्थ सेंटर अँड दिस ऑब्जेक्ट इज, बघा इथून इथपर्यंत हे डिस्टन्स आहे अर्थमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये. ओके, तो ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर आहे, बरोबर. नाव हा डिस्टन्स तुम्हाला दिसतो का? हे ॲक्च्युली काय आहे? दिस इज द रेडियस ऑफ अर्थ. कॅन यू सी? दिस इज रेडियस ऑफ अर्थ, कारण हे अर्थ आहे आणि हा त्याचा सेंटर आहे. सो दिस मच डिस्टन्स इज ॲक्च्युली रेडियस ऑफ अर्थ. सो आय विल राईट इट ॲज कॅपिटल आर. ओके, सो दिस इज नथिंग बट distance between earth and object and that distance is nothing but radius of earth, so it is capital R. Fine, understood this much? Okay, now we know what is the expression of Newton's law of gravitation, okay, or universal law of gravitation. काय होता expression? F is equals to capital G. Okay, F is equals to capital G m1 m2 divided by small r square. हे एक्सप्रेशन आता सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. वेअर एफ इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, g is gravitational constant, m1 is mass of object 1, m2 is mass of object 2, r is distance between these two, m1 and m2, two objects. कळलं? नाव आता आपल्या केसमध्ये मला परत हा फॉर्म्युला लिहायचा आहे फॉर दिस एक्झाम्पल. ओके, सो इथे दोन वस्तू कोणत्या आहेत? दोन ऑब्जेक्ट कोणते आहे? फर्स्ट इज अर्थ, सेकंड इज दिस ऑब्जेक्ट.
which is there on the surface of the earth. Okay, so for this I can write this Newton's law of gravitation का formula. So how will I write? F is force between the two, then capital G as it is, ते तर कॉन्स्टंटच आहे तर ते चेंज नाही होणार आहे. ओके, इन्स्टेड ऑफ M1 कॅन आय राईट कॅपिटल M, कारण इकडे आपला ऑब्जेक्ट आहे, फर्स्ट ऑब्जेक्ट आहे अर्थ आणि अर्थचं मास किती आहे? कॅपिटल M. ओके, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल M. सो आय हॅव रिटन कॅपिटल M. देन what is M2? M2 in this case is small m, so I will write small m. बरोबर आहे. And what is the distance between these two objects? Distance between these two object is capital R, so I will write divided by capital R square. ओके, इथे आपण स्मॉल आर लिहिला, इथे आपण कॅपिटल आर लिहिला. तुम्ही आर स्मॉल आर लिहा, स्मॉल डी लिहा, तुमच्या बुकमध्ये स्मॉल डी दिला किंवा तुम्ही काही लिहा, काही फरक पडत नाही आहे. ठीक आहे. ओके, बट सी टू इट दॅट. ओके, हे मी तुम्हाला नंतर सांगते ह्याचा कॅपिटल आरचं मिनिंग वगैरे. ठीक आहे. सो अंडरस्टूड दिस मच. तो अकॉर्डिंग टू आवर डायग्राम वी हॅव चेंज दी नोटेशन्स, म्हणजे ह्याला कॅपिटल एम, ह्याला स्मॉल एम, ह्याला कॅपिटल आर वगैरे. ठीक आहे. सो दिस इज अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. नाव यू नो व्हॉट इज Newton's law of motion, second law. Newton's second law of motion. What is Newton's second law of motion? ओके, तुम्हाला झालेला आहे 9th स्टँडर्डमध्ये. F is equals to m into a. Okay, what is that? F is equals to, can you see this pen properly? Otherwise I will write like this. Okay, F is equals to m into a, where F is the force, m is what? Mass of object, and a is acceleration. ओके, एक्सेलरेशन कसं डिनोट करतात? इन जनरल स्मॉल एने डिनोट करतात. बरोबर आहे. ठीक आहे. सो एफ इज इक्वल्स टू एम इन टू ए. दिस इज सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, सेकंड लॉ. ओके, दिस इज न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सो नाउ इफ आई वॉन्ट टू यूज दिस लॉ ओवर हियर, ओके, what I will do, okay, F is same, M is same, okay, but A, ह्या फॉर्म्युलामध्ये जो ए ॲक्सलरेशन आहे, आपल्या फॉर्म्युलामध्ये जेव्हा मी ह्याच्यासाठी यूज करणार तेव्हा ए चेंज होणार. ओके, आणि ए बनणार जी. का? बिकॉज हियर वी आर टॉकिंग अबाउट अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, अँड फॉर ग्रॅव्हिटेशन acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय जी, नॉट बाय ए. ए इज युअर नॉर्मल एक्सेलरेशन, जे आपण नॉर्मली यूज करतो, आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हमेशा जी असतं. तर आपल्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला इन्स्टेड ऑफ ए वी हॅव टू राईट जी. ओके, अंडरस्टूड? फाईन. नाव सपोज आय से दॅट दिस इज इक्वेशन 1 and this is equation 2. This one is equation 2 and this is equation 1. Can you see equation 1 and 2? Okay, this left hand side is same. Okay, left hand side is same. ओके, सो कॅन आय इक्वेट राईट हँड साईड? ओके, जर लेफ्ट हँड साईड सेम असेल तर मी राईट हँड साईडला सेम करू शकते. येस, करू शकते. सो हाऊ विल आय डू दॅट? फर्स्ट आय विल राईट दिस वन, और फर्स्ट आय विल राईट दिस वन, एनिथिंग यू कॅन राईट. ठीक आहे. सो लेट मी राईट दिस फर्स्ट. सो एम जी आय कॅन राईट फ्रॉम इक्वेशन 1 and 2. एम जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम अपॉन आर स्क्वायर. ठीक है, समझ लो. ठीक है, मैंने क्या किया? दोनों को इक्वेट किया, इक्वेशन 1 and इक्वेशन 2 को, क्योंकि उसका लेफ्ट हँड साईड इज सेम, फोर्स, आणि मग हे पण दोघांना मी इक्वेट करू शकते. ओके, मॅथमॅटिकल टर्म्स, म्हणजे तुम्हाला मॅथ्स थोडंफार नक्कीच माहीत असेल. ठीक आहे. सो इफ यू सी दिस, ओके, व्हॉट इज कॉमन ओव्हर हिअर? स्मॉल एम इज कॉमन. सो कॅन आय कट स्मॉल एम? बरोबर आहे ना? करू शकते का मी कट? कसं करणार? जर एमला मी इकडे पाठवलं, ठीक आहे, मी करूनच दाखवते तुम्हाला. ठीक आहे. सो व्हॉट आय वॉन्ट ओव्हर हिअर, आय वॉन्ट दिस एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अलोन. वाय? कारण आपला टॉपिक आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे मला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आय विल कीप दिस जी अलोन ओव्हर हिअर अँड आय विल टेक दिस स्मॉल एम दिस साईड, दी अदर साईड. आता स्मॉल एम इकडे मल्टिप्लाय झाला आहे, तर इकडे जाऊन डिवाइड होणार. सो मी कसं लिहिणार त्याला? स्मॉल, so G is equals to capital G, capital M, small m upon R square, आणि इकडे जो m होता त्याला मी इकडे आणलं. ठीक आहे. नाव दिस m will get cancelled, right? So what is G? G is capital G, capital M divided by R square. Okay, so this is our formula for
एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज स्मॉल जी. समजलं? हा आपला फॉर्म्युला आहे कशासाठी? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी विच इज कॅपिटल जी, कॅपिटल एम अँड कॅपिटल आर. ओके. ना अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. कॅपिटल एम जेव्हा आपण सांगतो ना, कॅपिटल एम इज ऑलवेज मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ आपण हमेशा कॅपिटल एमने डिनोट करतो. वी डोंट यूज M1, वी डोंट यूज M2, वी डोंट यूज स्मॉल m. वी ऑलवेज यूज कॅपिटल M. Whenever I say capital R, it is radius of earth. Are you getting? Capital R is denoted by radius of earth. मी इथे स्मॉल आर नाही लिहिलं आहे कारण रेडियस ऑफ अर्थला आपण कॅपिटल आरने डिनोट करतो. तो इथे आपण ह्याचा अर्थ काय झाला? दिस स्मॉल जी डिपेंड्स ऑन दी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तो हमेशा सगळी ठिकाणी कॉन्स्टंटच असतो, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. इट इज एव्हरीवेअर इट इज सेम ओनली. ओके. बट जी डिपेंड्स ऑन capital M, which is Earth's Earth's mass, and capital R, which is Earth's radius. Okay, so ह्याचा अर्थ काय झाला? G acceleration due to gravity depends on mass of Earth and radius of Earth. Understood? Okay, so this formula is important. Okay, now if I want to find out this value of G, numerical value of G जर मला find out करायची असेल तर मला काय करावं लागेल? मला कॅपिटल G चा व्हॅल्यू पुट करावी लागेल, देन स्मॉल जीची व्हॅल्यू कॅपिटल एमची व्हॅल्यू पुट करावी लागेल आणि कॅपिटल आरची व्हॅल्यू पुट करावी लागेल. ओके. सो यू मस्ट बी नोईंग दी व्हॅल्यू ऑफ जी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? इट इज 6.673 into 10⁻11. Correct? That is the value of capital G. We have already seen this value. Okay. Now mass of earth काय असतं? फिक्स असतं. ओके. जे सगळ्यांना माहीत असायला हवं. सो यू शुड नो व्हॉट इज मास ऑफ अर्थ. सो मास ऑफ अर्थ इज 6 into 10⁻24. ओके. अँड रेडियस ऑफ अर्थ इज 6.4 into 10⁻6. सो आय विल पुट दी व्हॅल्यूज. ओके. तुमच्या बुकमध्ये ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो लेट अस पुट दी व्हॅल्यूज. व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ जी? जी इज 6.673 into 10⁻11 into what is the value of capital M? What is capital M? It is mass of earth, so it is 6 into 10⁻24. Okay, divided by capital R. So R is radius of earth and radius of earth ची value काय आहे? It is 6.4 into 10⁻6. 6.4 into 10⁻6 आणि स्क्वेअर आहे, तर मग पूर्ण टर्मचा आपल्याला स्क्वेअर करावं लागणार. वेन यू विल कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू. ओके. सी यू डोंट हॅव टू कॅल्क्युलेट कारण ती व्हॅल्यू ऑलरेडी सगळ्यांना माहिती असते, म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे, फक्त ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे. सो इट इज गिवन इन युअर बुक. सो दिस व्हॅल्यू कम्स आउट टू बी 9.8 meter per second square. What is it? It is 9.8 meter per second square. Okay. Actually when we calculate ह्याची व्हॅल्यू येते 9.77 meter per second square, बट राऊंड फिगर करून आपण ह्याला 9.8 meter per second square असं लिहितो. ठीक आहे. सो 9.8 इज दी व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अँड व्हॉट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर? मीटर पर सेकंड स्क्वेअर इज युनिट. इट इज युनिट ऑफ एक्सेलरेशन, जे तुम्हाला माहिती असायला हवं. वेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. एक्सेलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. ठीक आहे. आर यू गेटिंग? ओके. सो एक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्यांची युनिट्स तुम्हाला माहिती असायला हवेत. युनिट्स लिहिलं नाही तर तुमचे हाफ मार्क कट होतात. ठीक आहे. सो जी इज 9.8 meter per second square. Understood everyone? Okay. So this is all about the acceleration due to gravity. So you understood what is acceleration, then why we call it acceleration due to gravity, because there is change in velocity due to Earth's gravitational field. So it is called acceleration due to gravity. Okay. Then how we calculate, or what is the derivation of g, small g. Okay, कसं find out केलं small g चे formula and then value of small g. Okay, hope you understood this. Right? Fine. Now next is, okay, आपला जो कॅपिटल जी असतो, कॅपिटल जी इज कॉन्स्टंट. राईट. इट इज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. म्हणजे न्यूटनने काय सांगितलं आहे की कॅपिटल जी तुम्ही कुठेही जा,
ओके, कुठेही जा तुम्ही, इंडियामध्ये आहात, अमेरिकामध्ये आहात तुम्ही, यू गो टू मार्स, प्लुटो, एनीवेअर, वेर एवर यू गो, कॅपिटल जी रिमेन्स सेम. सो इट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. बट व्हॉट अबाउट दिस स्मॉल जी? स्मॉल जी रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर. स्मॉल जी सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट असतो का? नाही. स्मॉल जी इज नॉट कॉन्स्टंट. ओके, अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे, अर्थचं जे एक्सेलरेशन आहे ते चेंज होतं. ओके, जसं तुम्ही प्लेस चेंज करता, अर्थचं जे जी आहे ते चेंज होत राहतं. ओके, कसं? लेट अस सी हाऊ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस ओके ऑन अर्थ. ओके, फर्स्ट सी योर बुक. अच्छा, एकदा बुक पण दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथे जे आपण आता फाइंड आउट केलं. ओके, व्हॅल्यू ऑफ जी. ओके, सो व्हॅल्यू ऑफ जी इथे फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे. अँड नेक्स्ट टॉपिक इज व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, स्मॉल जी. ओके, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी. स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन कसं येतं? So first is change along the surface of earth. Change along the surface of earth. So let us see how small g changes along the surface of earth. Okay, so topic is change in value of small g. Okay, कसं चेंज होतं? लेट अस सी. सपोज ओके, आपली मी अर्थ काढते इकडे. ठीक आहे, अर्थ सर्क्युलर असते का? सर्कल शेपमध्ये असते का अर्थ? नाही. अर्थ काय असतं? अशी थोडीशी ओव्हल शेपमध्ये असते. बरोबर, थोडीशी अशी असते. ओके, अर्थ इज नॉट अ सर्कल, राईट? ओके, इट इज समवॉट लाईक दिस. ओके, माय ड्रॉइंग इज व्हेरी बॅड. ओके, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. फाईन. So suppose this is the earth, okay, and suppose this is the center. This is the center. Okay, now if you see okay, this distance, and if you see this distance, okay, हे जे इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे, दोघे पण काय आहेत? अर्थचे सरफेस आहेत. ओके, दिस इज ऑल्सो surface of earth, this object is also lying on a surface of earth, this object is also lying on surface of earth. Okay, but can you see the distance of this object from the surface of earth, and can you see distance of this object from the surface of earth? Is it different? Of course it is different. बघा, हा जो डिस्टन्स आहे हा कमी आहे, हा जो डिस्टन्स आहे हा जास्त आहे. ओके, असं का? बिकॉज अर्थ कशी आहे? ओव्हल शेपमध्ये आहे. ओके, it is flattened at this portion and it is okay, earth is bulging out at this portion. Okay, इथे जर तुम्ही पाहिलं तर अर्थ बल्ज आउट झालेली आहे, आणि इथे जर तुम्ही पाहिलं ती थोडीशी फ्लॅट आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे काय होतं? डिस्टन्स दोन्ही पण जो सेंटरचं डिस्टन्स आहे दोन्ही ऑब्जेक्टचं ते वेगळं आहे. दॅट इज वाय जी, ओके, दॅट इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी for this object will be different, and acceleration due to gravity for this object will be different. Are you getting? So let us see what is given in your book. Okay, will the value of g be the same everywhere on the surface of the earth? The answer is no. Of course no. Okay, the reason that is the shape of earth is not exactly spherical, and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. Due to the rotation, the earth bulges at the equator and flatter at the poles. Are you getting? At the poles it is flatter, and at the equator it bulges out. Okay, so if suppose you are here, okay, suppose you are standing here, then acceleration due to gravity working on your body here will be different. Okay, जर इकडून तुम्ही इकडे गेलात तर ती वेगळी असणार, इकडून इकडे गेलात तर वेगळी असणार, इकडून इकडे गेलात तर वेगळी असणार आहे. आर यू गेटिंग? सो इट इज डिफरंट एव्हरीवेअर. आर यू गेटिंग? ओके, दिस इज दी फर्स्ट रिझन. ओके, देन सेकंड रिझन इज चेंज विथ हाईट. ओके, सेकंड रिझन इज चेंज विथ हाईट. ओके, नाव हाईटमुळे कसं काय चेंज होतं? ओके, लेट अस सी. अगेन, सपोज दिस इज अर्थ and one object is over here and other object is far away from the earth, somewhere here. Other object is somewhere here. Okay, हे दोन ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे, now forget about this one. Okay,
the first object is over here, second object is over here. Okay, now let us see the value of g. Okay, g चा फॉर्म्युला काय आहे? g चा फॉर्म्युला काय आहे? g इज इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे, कॅपिटल G कॅपिटल M अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे जी कशावर डिपेंड आहे? मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थवर. ओके, आता लक्ष द्या व्यवस्थित. मी काय सांगितलं, एक ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट ना अर्थपासून थोडासा दूर आहे, वरती आहे, म्हणजे एका हाईटवर आहे. ठीक आहे. सो डिस्टन्स ऑफ दिस ऑब्जेक्ट फ्रॉम अर्थ इज कॅपिटल आर. बरोबर आहे. हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, हा सेकंड ऑब्जेक्ट आहे. फर्स्ट ऑब्जेक्टचा डिस्टन्स फ्रॉम अर्थ इज कॅपिटल आर अँड हा जो सेकंड ऑब्जेक्ट आहे ह्याचा डिस्टन्स फ्रॉम अर्थ विल बी डिफरंट. कसा? बघा, पहिला ऑब्जेक्ट इकडे आहे. ओके, आणि हे सरफेस आहे, अर्थचं सरफेस आहे. आता अर्थच्या सरफेसपासून हा ऑब्जेक्ट सपोज एका हाईटवर आहे h. ओके, दिस ऑब्जेक्ट 2 इज ॲट सम हाईट h फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ. करेक्ट आहे. ओके, नाव हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज सपोज g1. ठीक आहे, त्याच्यासाठी कॅपिटल G सेम असणार, कॅपिटल M सेम असणार आणि ह्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम अर्थ इज कॅपिटल आर. बरोबर आहे. नाव लेट अस सी. ओके, acceleration due to gravity for this second object. Okay, so acceleration due to gravity for second object g2 will be capital G same, mass of earth सेमच असणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे, कारण मास ऑफ अर्थ पूर्ण तसंच आहे. ओके, देन नाउ व्हॉट विल हॅपन टू दी डिस्टन्स बिटवीन दी अर्थ अँड दी ऑब्जेक्ट. आता अर्थपासून जेव्हा मी सांगते अर्थ, मी तुम्हाला न्यूटन्स लॉमध्ये सांगितलेलं आपल्याला इथून नाही डिस्टन्स घ्यायचा आहे, आपल्याला हमेशा सेंटरमधून घ्यायचं आहे डिस्टन्स. ओके, सो त्यामुळे ह्या दोघांचा जो डिस्टन्स आहे तो सेंटर ऑफ अर्थ अँड सेंटर ऑफ दिस बॉडी, सो इट इज आर. नाव फॉर दिस बॉडी, फॉर द सेकंड बॉडी, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड दिस बॉडी इज आर प्लस एच. बघताय तुम्ही, इथून इथपर्यंत आर आहे आणि ह्याच्या पुढे तो अजून एच डिस्टन्सवर आहे. सो आय हॅव टू राईट आर प्लस एच the whole square. Are you getting now? ओके, फॉर्म्युला चेंज झाला. बरोबर आहे. फॉर्म्युला जर चेंज झाला तर जी पण चेंज होणार आहे, ऑफकोर्स चेंज होणार. सो आर यू गेटिंग? जेव्हा एनी ऑब्जेक्ट, सर कोणता ऑब्जेक्ट अर्थपासून हाईटवर असेल, दूर असेल, वरती असेल, तर जीची व्हॅल्यू चेंज होते. आता जीची व्हॅल्यू चेंज होते म्हणजे जीची व्हॅल्यू इन्क्रीज होते की डिक्रीज होते? काय होते बघा, फॉर्म्युला बघा, व्यवस्थित फॉर्म्युला बघा. ओके, इथे काय व्हॅल्यू आहे? इथे काय व्हॅल्यू आहे? आर स्क्वेअर. बरोबर आहे. इथे काय आहे? आर प्लस एच दी होल स्क्वेअर. म्हणजे इकडे व्हॅल्यू वाढली आहे, इकडे व्हॅल्यू कमी आहे. ओके, म्हणजे सी व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. इफ यू सी डिनॉमिनेटर इन दिस फॉर्म्युला इट इज आर स्क्वेअर. इफ यू सी डिनॉमिनेटर इन दिस फॉर्म्युला आर प्लस एच दी होल स्क्वेअर. जर डिनॉमिनेटर इन्क्रीज झाला तर ह्याची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे की डिक्रीज होणार आहे? डिक्रीज होणार आहे बिकॉज जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. इन दिस फॉर्म्युला व्हॉट कॅन यू सी? जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ओके, जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल आणि आर इन्क्रीज झाला तर जी डिक्रीज होणार आहे. जर आर डिक्रीज झाला जी इन्क्रीज होणार आहे. तर आता इकडे काय होतंय? आर स्क्वेअर आहे. सपोज आर स्क्वेअरची व्हॅल्यू जी पण आहे आपली, किती आहे? व्हॉट इज दी रेडियस? रेडियस इज 6.4 इंटू 10⁶. बरोबर आहे. ओके, सो 6.4 इंटू 10⁶ स्क्वेअर आणि त्याच्यानुसार जीची व्हॅल्यू होणार. आता इकडे काय होतं आहे? 6.4 इंटू 10⁶ प्लस सम हाईट. सपोज हे आहे 10 किलोमीटरवर. ओके, हाईट आहे 10 किलोमीटर, हा ऑब्जेक्ट 10 किलोमीटरवर आहे. तर अजून व्हॅल्यू ॲड झाली आहे म्हणजे ही व्हॅल्यू इन्क्रीज झाली आहे. जर ही व्हॅल्यू इन्क्रीज झाली देन व्हॅल्यू ऑफ जी विल डिक्रीज. सो इथून काय समजलं आपल्याला? इफ द ऑब्जेक्ट इट इज ॲट सम हाईट देन स्मॉल जी डिक्रीजेस. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. समजलं? सो ऑब्जेक्ट जसा अर्थच्या सरफेसपासून दूर हाईटवर जातोय, वरती जातोय, तसं जी काय होणार? आपलं कमी होणार. आता हे फॉर्म्युल्याने आपल्याला समजलं, नॉर्मली पण आपल्याला समजेल है ना. जर एखादा फोर्स अर्थकडे असेल
आणि आपण जर अर्थच्या जवळ असू तर तो फोर्स आपल्याला जास्त भासणार. आपण जर अर्थपासून लांब गेले तर तो फोर्स आपल्याला कमी भासणार. बट ऑब्वियस. ओके, सपोज देर इज अ टेबल फॅन. तुम्ही टेबल फॅनच्या एकदम समोर उभा राहिलात तर तुम्हाला हवा जास्त येणार ना, हवेचा फोर्स तुमच्याकडे जास्त असणार. जर तुम्ही त्या फॅनपासून लांब गेलात तर हवेचा फोर्स कमी असणार आहे. आर यू गेटिंग? सो सेम थिंग इज हॅपनिंग ओव्हर हिअर. इफ द ऑब्जेक्ट इज ॲट दी surface of the earth, the gravitational force acting on this object will be more, so g will be more. If it is going away to some height, it will decrease. The gravitational pull will decrease, so small g will also decrease. समजलं? ओके. सो हे एकदा तुम्ही माझं एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर बुक एकदा व्यवस्थित वाचायचं आहे. ठीक आहे. सो चेंज विथ हाईट. सो ॲज हाईट इन्क्रीजेस, व्हॉट इज हॅपनिंग? दी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट इज थर्ड वन इज चेंज विथ डेप्थ. चेंज विथ डेप्थ म्हणजे काय? लेट अस सी. ओके, चेंज इन जी विथ डेप्थ. डेप्थ म्हणजे सपोज दिस इज दी अर्थ. ही अर्थ आहे. ठीक आहे. आणि हा अर्थचा सेंटर आहे सपोज. जे डेप्थ म्हणजे काय? जेवढं डेप्थमध्ये जाणार, जेवढं आतमध्ये खोलवर जाणार. डेप्थमध्ये सांगतो ना आपण, जेवढं आपण डेप्थमध्ये जातो म्हणजे खोलवर जातो. ठीक आहे. सो सपोज देर आर, अगेन आय एम टेकिंग टू ऑब्जेक्ट. सपोज दिस इज फर्स्ट ऑब्जेक्ट विच इज ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ अँड सेकंड ऑब्जेक्ट विच इज इनसाइड दी अर्थ. म्हणजे डेप्थमध्ये जातोय म्हणजे आतमध्ये जातोय. तर कळलं का? पहिला आपण हाईट बघितली. हाईट म्हणजे अर्थपासून दूर जातो, अर्थपासून वर जातोय. आता डेप्थ म्हणजे अर्थच्या आतमध्ये जातोय. सपोज दिस इज दी सेकंड ऑब्जेक्ट विच इज इनसाइड दी अर्थ. नाव व्हॉट विल हॅपन टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ? आता काय होणार? जसं डेप्थमध्ये जातोय तसं जी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार? लेट अस सी. ओके. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्मॉल जी? आता पार्ट झाला पाहिजे तुमचा. हां, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, सिम्पल फॉर्म्युला. ओके. नाव कॅपिटल जी इज कॉन्स्टंट, सो त्याचं काय आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. नाव सी कॅपिटल एम. व्हॉट इज हॅपनिंग? दिस इज दी अर्थ. ओके. हा पूर्ण अर्थचा मास आहे. अर्थला पूर्ण मास आहे. बरोबर आहे. When object is over here, suppose this is first object, this is second object. When object is over here, the total mass of earth is acting on this body. जेव्हा ऑब्जेक्ट इथे असतो तेव्हा पूर्ण अर्थचं जे मास आहे ते ह्या बॉडीवर ॲक्ट होतो. बरोबर आहे. ओके. दिस इज द फर्स्ट केस. ओके. आता सेकंड ऑब्जेक्टसाठी काय होतं? सेकंड ऑब्जेक्ट तुमचा आतमध्ये आहे. म्हणजे नीट लक्ष द्या. एवढं जे अर्थचं मास आहे ते गेलं त्याच्यासाठी. बरोबर आहे, कारण तो इथे आहे. हे मास त्याच्यासाठी नाही आहे. ॲज इफ दिस मास इज नॉट देअर फॉर दिस सेकंड ऑब्जेक्ट, कारण तो आतमध्ये आहे. सो दिस मच मास ऑफ अर्थ विल नॉट वर्क फॉर दिस बॉडी. ओके. फक्त एवढं अर्थचं मास त्याच्यासाठी काय होणार? ह्या बॉडीवर ॲक्ट होणार. आर यू गेटिंग? समजलं दोघांमधला डिफरन्स? ह्याच्यावर पूर्ण मास ॲक्ट होणार आहे, ह्याच्यावर फक्त एवढंच मास, ह्या ऑब्जेक्टवर फक्त एवढंच मास ॲक्ट होणार आहे. आर यू गेटिंग? सो इफ आय कॅल्क्युलेट G1, what will happen? For G1, mass is the total mass. Okay, mass is the total mass. But for G2, because G2 is going inside, okay, what will happen? The mass of earth will change and it will decrease. Mass of earth will decrease. कितीने डिक्रीज होणार? जेवढा तो आतमध्ये जाणार तेवढं मास डिक्रीज होणार, कमी होणार. बघा, समजलं? पहिला होता तेव्हा पूर्ण अर्थ होती, आता एवढीच अर्थ आहे, तर ह्याचं मास जे आहे ते डिक्रीज होणार. सो फॉर G2 वी विल राईट M2 ओव्हर हिअर, बिकॉज मास अर्थचं चेंज झालेलं आहे ह्या ऑब्जेक्टसाठी. सो दिस mass is decreasing now. ठीक है. Let us see radius. Okay, let us see radius now. For first object, the distance between earth and object is how much? Capital R. The distance between object and earth is capital R. Okay.
सो कॅपिटल आरचं कॅपिटल आर आपण इकडे लिहिलं आहे. बट फॉर सेकंड ऑब्जेक्ट the distance between earth and the object is not capital R, it is decreasing. Suppose हे small r आहे, कन्सिडर करूया हे small r आहे दोघांमधला डिस्टन्स. सो नाउ इट हॅज बिकम हाऊ मच, या फिर मी इथे ह्याला h घेते, h घेऊया किंवा d घ्या, सॉरी इथे d घ्या, h म्हणजे हाईट होतं ना, मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल. सो d घेते ह्या दोघांमधला डिस्टन्स बिटवीन दी अर्थ अँड दी सेकंड ऑब्जेक्ट इज d. सो आता इकडे काय फरक पडणार आहे, G2मध्ये इकडे काय फरक पडणार आहे, मी R लिहू शकते का, नो आय कॅनॉट राईट R बिकॉज R हॅज चेंज. तर मग आता दोघांमधला डिस्टन्स किती आहे बघा, इट इज नॉट कॅपिटल R, इट इज स्मॉल d. सो आय हॅव टू राईट स्मॉल d ओव्हर हिअर, डिस्टन्स बिटवीन दॅम इज स्मॉल d. आर यू गेटिंग? ओके, सो आय हॅव टू राईट स्मॉल d स्क्वेअर. ठीक आहे. आता हा जो डिस्टन्स आहे, इफ यू सी आर जास्त आहे, हा डी स्मॉल आहे, म्हणजे हा डिस्टन्स पण काय झाला, डिक्रीज झाला. बरोबर आहे. आता G2 नक्की वाढला, इन्क्रीज झाला की डिक्रीज झाला, हाऊ विल यू अंडरस्टँड दॅट? लेट अस सी. इफ यू सी हिअर, मास इज डिक्रीजिंग अँड मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके, डायरेक्टली प्रपोर्शनलमध्ये काय होतं, जर मास डिक्रीज झालं ह्याचा अर्थ G2 इन्क्रीज व्हायला पाहिजे. बरोबर आहे, बिकॉज इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. आय एम सो सॉरी, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. M2 डिक्रीज झाला, G2 सुद्धा डिक्रीज व्हायला पाहिजे. M2 इज डिक्रीजिंग, G2 should also decrease because it is directly proportional. But if you see here, D square is also decreasing and G2 is inversely proportional to D square. Now when it is inversely proportional, if inversely proportional value decrease होत असेल तर ही व्हॅल्यू इन्क्रीज होणार. म्हणजे आता दोन गोष्टी झाल्या इकडे. बिकॉज ऑफ मास इट इज डिक्रीजिंग, बिकॉज ऑफ दिस चेंज इन रेडियस इट इज इन्क्रीजिंग. नाव दोघं पण कन्फ्युजन आहे. आता एकामुळे डिक्रीज होतं आहे, एकामुळे इन्क्रीज होतं आहे. नाव व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स विथ ग्रॅव्हिटेशन, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ चेंज इन डेप्थ. सो ॲज वी कन्सिडर कॉम्बिनेशन ऑफ दिस बोथ, G फायनली काय कन्क्लुजन आलं की G decreases as we go inside the earth. ओके, काय आलं कन्क्लुजन, काय आलं, G काय होतं, डिक्रीज होतं. G decreases, ओके, with decrease in the distance, or G decreases as we go inside the earth. So change in G with depth मध्ये काय होतं, as depth increases या फिर as the object goes inside the earth, the value of small g decreases. समजलं? सो G1 जो आहे इकडे जास्त आहे आणि G2 जो आहे तो कमी आहे, बिकॉज G2 is for second object which is inside the earth and G1 is for first object which is at the surface of the earth. Understood this much? Okay, hopefully you have understood the acceleration due to gravity concept and change in G with depth. Okay, fine. Any doubt you can ask, okay, on on WhatsApp, or you can call. Okay, take care, bye bye.